नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीफ 2026 हंगामात चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर पावसाची वाट पाहून चालणार नाही. तयारी आत्तापासूनच सुरू करावी लागेल. माती परीक्षणापासून ते योग्य बियाणे निवडीपर्यंत आणि खत नियोजनापासून पाणी व्यवस्थापनापर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरीफ 2026 साठी शेतकऱ्यांनी आताच कोणती महत्त्वाची तयारी करावी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, शेतीत सगळा खेळ हा वेळेचा आणि नियोजनाचा असतो. जेव्हा आपण खरीफ हंगामाचा विचार करतो तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं की एकदा का पाऊस पडला की मग खरी धावपळ सुरू करायची. पण खरं सांगू, खऱ्या अर्थाने यशस्वी शेतीचं रहस्य हे पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनात दडले. आज आपण अगदी जमिनीच्या तयारीपासून ते पाण्याचं योग्य नियोजन कसं करावं या सगळ्यावर अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजचं आपलं हे विश्लेषण मुख्यत्वे 4 टप्प्यांत असणार आहे. अगदी सुरुवातीला माती आणि मशागतीची पूर्वतयारी, मग बियाणे आणि खते, त्यानंतर पाणी व्यवस्थापन आणि शेवटी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी योजना आणि पीक विमा. हा एक असा कृती आराखडा आहे जो तुमची शेती नक्कीच सुरक्षित आणि फायदेशीर करेल. तर आपला पहिला आणि सर्वात बेसिक टप्पा म्हणजे माती आणि तिची मशागत. आता बघा, कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर तिचा पाया किती मजबूत असावा लागतो, बरोबर? अगदी तसंच चांगलं पीक घ्यायचं असेल तर जमिनीची मशागत हा आपला पाया आहे. मान्सूनचे वारे यायच्या आतच आपली जमीन एकदम तयार असणं का गरजेचं आहे ते आता आपण समजून घेऊया. मशागतीचे मुख्य 3 भाग आहेत. पहिला म्हणजे आपली उन्हाळी नांगरणी. उन्हात जमीन तापल्यामुळे जमिनीतील तणांच्या बिया आणि लपून बसलेले हानिकारक कीटक नष्ट होतात. दुसरं म्हणजे बांध बंदिस्ती. पावसाचं मौल्यवान पाणी आपल्या शिवारातच अडवण्यासाठी बांध मजबूत असणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट जी आपण बऱ्याचदा विसरतो ती म्हणजे पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच चर खोदून ठेवणं. अतिवृष्टी झालीच तर पाणी साचून पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी एकदम मस्ट आहे. आता विचार करा, डोळ्यांवर पट्टी बांधून आपण चालू शकतो का? नाही ना. मग माती परीक्षण न करता अंदाजे खतं टाकणंही अगदी तसंच आहे. मे महिन्यातच जर आपण माती तपासून घेतली तर जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांपैकी नेमकी कशाची कमतरता आहे हे अचूक लक्षात येतं. यामुळे होतं काय तर आपण फक्त आवश्यक तीच खतं विकत घेतो, अनावश्यक खतांवरचा खर्च टळतो आणि पिकाला अगदी योग्य तोच डोस मिळाल्यामुळे उत्पादनात जबरदस्त वाढ होते. जमिनीची मशागत पूर्ण झाली की पुढचा टप्पा येतो तो प्रत्यक्ष व्यावसायिक नियोजनाचा. तो म्हणजे बियाणे, खते आणि पीक नियोजन. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या आपल्या प्रमुख खरीफ पिकांसाठी आत्तापासूनच कोणती प्राथमिक तयारी करावी लागते हे आपण पाहणार आहोत. कारण शेवटी हे कृषी निविष्ठांचं नियोजनच आपल्या शेतीचं अर्थकारण ठरवत असतं. यातला सर्वात क्रिटिकल मुद्दा म्हणजे योग्य बियाण्याची निवड. बाजारात भडक पॅकिंग असलेली अनेक बियाणे मिळतात, पण तिथे भुलून न जाता आपल्याला 3 गोष्टी आवर्जून तपासायच्या आहेत. एक म्हणजे ते बियाणे कृषी विद्यापीठे किंवा मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रमाणित वाण असलंच पाहिजे. दुसरं, त्याची उगवण क्षमता चांगली असायला हवी. आणि तिसरं म्हणजे सध्याच्या या बदलत्या हवामानात तग धरून राहण्यासाठी त्या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असली पाहिजे. हे 3 निकष पास झाले की उत्तम पिकाची खात्रीच समजा. आणि हो, खरेदी कधी करायची हाही पैशांचाच खेळ आहे. बघा, जर तुम्ही मे महिन्यातच खतं, बियाणं आणि औषधं घेऊन ठेवलीत तर दुकानात शांतता असते, चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध असतो आणि मुख्य म्हणजे तो योग्य भावात मिळतो. या उलट एकदा का पाऊस सुरू झाला की खरेदीसाठी जी झुंबड उडते त्यात हव्या त्या वाणाचा तुटवडा जाणवतो आणि बऱ्याचदा काळ्या बाजाराचा फटका बसून खिशाला मोठी कात्री लागते. त्यामुळे आत्ता केलेली खरेदी नेहमीच फायद्याची ठरते. चला, आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या आणि सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या आव्हानाकडे, हवामान बदल आणि पाणी व्यवस्थापन. आजच्या काळात निसर्गाचा लहरीपणा इतका वाढलाय की जुन्या पारंपरिक पद्धतींच्या पुढे जाऊन थोडा आधुनिक विचार करणं आता आपल्यासाठी अनिवार्य बनले आहे. एक साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर पाऊस लांबला किंवा पेरणीनंतर पावसाने मोठी दडी मारली तर पिके वाचवण्यासाठी आपल्याकडे प्लॅन बी म्हणजे काही पर्यायी नियोजन आहे का? केवळ पावसाच्या किंवा नशिबाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. तर या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपल्याकडे काही ठोस उपाय तयार असलेच पाहिजेत. आणि या पाणीटंचाईवर उत्तम उपाय म्हणजे आपलं आधुनिक तंत्रज्ञान, जसं की ठिबक सिंचन
आणि मल्चिंग. ठिबक सिंचनामुळे काय होतं? पाणी थेट पिकाच्या मुळांपर्यंत पोचतं. पाण्याची प्रचंड बचत होते आणि अगदी कमी पाण्यातही आपण पीक उत्तमरित्या जगवू शकतो. त्याला जर मल्चिंगची जोड दिली तर जमिनीवरील बाष्पीभवन थांबतं, जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहतो आणि तणांचा त्रासही कमी होतो. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हे दोन्ही उपाय म्हणजे एकदम गेम चेंजर आहेत. आता वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, सरकारी योजना आणि पीक विमा. बघा, आजचा शेतकरी हा स्मार्ट शेतकरी असला पाहिजे. फक्त शेतात राबून चालणार नाही, तर कागदोपत्री आणि प्रशासकीय पातळीवरही आपल्याला तितकंच सतर्क राहावं लागेल. हेच आपलं खरं प्रशासकीय सुरक्षा कवच आहे. आता नैसर्गिक आपत्ती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही, पण आपली तयारी तर आपण करू शकतो ना. शासनाच्या कृषी विभागाकडून येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती आत्ताच काढून घ्या. ठिबक सिंचन किंवा यंत्रसामग्रीवर जर काही अनुदान असेल तर त्याचे अर्ज वेळेवर भरा. आणि यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ₹1 पीक विमा किंवा इतर विमा योजनांमध्ये अगदी सुरुवातीलाच आपली नोंदणी करून घ्या. हे सगळं म्हणजे तुमचं असं भक्कम सुरक्षा कवच आहे, जे संकटाच्या वेळी खूप मोठा आधार देतं. जसं की आपण म्हणतो, आधीची तयारी म्हणजे खरीप हंगामातील अर्धे यश. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन आणि वेळेवर तयारी खूप महत्त्वाची आहे. आजपासूनच तयारी सुरू केली तर उत्पादन वाढेल आणि खर्चही कमी होईल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीविषयक अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या कृषी संकेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.